रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष करायचे. काही मिनिटात स्टेपनी काढायची आणि क्षणार्धात पसार व्हायचे. अशी पद्धत अवलंबणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा अखेर आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात 4 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 32 चोरींच्या स्टेपनी, 2 कार आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे असा तब्बल 12,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महामार्गावर वाढत्या स्टेपनी चोरीच्या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महामार्गावरील चोरीच्या घटनांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या. याच दरम्यान आडगाव पोलीस ठाण्यात एका बोलेरो पिकअप वाहनाची स्टेपनी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली. फिर्यादीने चोरट्यांच्या कारचे वर्णन आणि वाहन क्रमांकातील काही अंक पोलिसांना दिले होते. हीच माहिती पोलिसांसाठी महत्वाचा धागा ठरली. 17 जुलैच्या मध्यरात्री गुन्हे शोध पथक महामार्गावर गस्त घालत असताना नाशिक महामार्गावरील मरी माता मंदिराजवळ 2 स्विफ्ट डिझायर कार संशयितरित्या उभ्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यातील एका कारचा क्रमांक तक्रारीत वर्णनाची मिळता जुळता असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांना पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शोध पथकाने क्षणाचाही विलंब न करता पाठलाग करून 4ही आरोपींना जागीच पकडले. वाहनांची झडती घेताच पोलिसांनी धक्का बसला. कारमधून स्टेपनी चोरीसाठी वापरली जाणारी विशेष साधने, रिंग पाना, व्हील पाना, लोखंडी रॉड आणि इतर साहित्य आढळून आले. पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली असता आरोपींनी स्टेपनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 2 स्विफ्ट डिझायर कार, 32 स्टेपनी आणि चोरीसाठी वापरली जाणारी साधने जप्त केली. यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी प्रवीण कृष्णा गोसावी, राहणार देवळानी, तालुका येवला, नितीन विश्वनाथ जाधव, राहणार वाहेगाव, तालुका चांदवड, प्रशांत विष्णू सूर्यवंशी, राहणार वाहेगाव, तालुका चांदवड, अरविंद कृष्णा गोसावी, राहणार देवळानी, तालुका येवले यांच्याकडून 2 स्विफ्ट डिझायर कार, त्याची किंमत 9 लाख, 32 स्टेपनी, 3,11,000, चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, एकूण याचा जप्त मुद्देमाल 12,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचा नाशिकसह इतर जिल्ह्यातील महामार्गावरील स्टेपनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर धुमाकूर घालणाऱ्या स्टेपनी चोरट्यांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आडगाव. आम्ही पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, आडगाव गुन्हे शोध पथक येथे कार्यरत असून दिनांक 15/7/2026 रोजी CR नंबर 288/26
गुन्हा दाखल झाला होता. त्यात कॅनॉय गाड्या, ज्या कॅनॉय गाड्या मुंबईहून कांदिवलीहून बाहेर राज्यात म्हणजे किंवा बाहेर जिल्ह्यांमध्ये त्या जात असतात, त्यावेळेस ते आरामासाठी इथे हायवेलगत आराम शांततेत कुठेतरी थकल्यामुळे आराम करत असतात. त्या आरामात झोपेच्या या दरम्यान हे जे सराईत होते ते त्या गाड्यांचे स्टेपनी चोरी करायचे. असे बरेच प्रकार घडले होते. आमच्याकडे जो गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला. तपास चालू असताना एका दिवशी म्हणजे 17 तारखेला आम्हाला जे फिर्यादीने वर्णन केलेलं होतं त्या वर्णनाची एक गाडी, नंतर फिर्यादीने त्या गुन्ह्यात एक नंबर दिला होता 4 अंकी शेवटचा, तो अंक असा हुबेहूब मॅच झालेलं एक गाडी संशयित तिथे मिळून आली, रस्त्याला बाजूला उभी होती. तर त्यावेळेस आम्ही त्या गाडीच्या जवळ जात असताना त्या गाडीच्या चालकाला आणि त्या गाडीत बसलेल्या इसमांना पोलिसांची चावल लागता ते पळण्याचा प्रयत्न करू लागला. व त्यावेळेस गस्तीदरम्यान आमच्या DB मोबाईलमध्ये जे अंमलदार होते, मी स्वतः वाघ, तसेच पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मोरे, असे सर्व आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत अजून एक दुसरी वाहन जे स्विफ्ट डिझायर सेम त्यांच्या बरोबरच काम करण्यासाठी ते पण त्याच कामासाठी आलेले होते, ते त्यांना पण आम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले. त्यात एक प्रथम प्रवीण गोसावी, नंतर कुंदन गोसावी, नंतर प्रशांत सूर्यवंशी आणि चौथा होता गोसावी नितीन जाधव, असे 4 संशयित तिथे मिळून आले. गाडीची आम्ही तपासणी केली असता गाडीत चोरी करण्यासाठी जे पाने वगैरे जे इतर साहित्य लागतात ते पण मिळून आलं. त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेतलं. पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन आलो. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस केली. त्यांचे मोबाईल तपासले. त्या मोबाईलमध्ये काही स्टेपनीचे फोटोज वगैरे मिळून आले. त्यावरून आम्ही खात्री केली व त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी त्यांची 15 तारखेची जी स्टेपनी चोरी झाली होती त्या स्टेपनी चोरीचा गुन्हा कबूल केला. त्या गुन्हा कबूल केल्यानंतर आम्ही वरिष्ठांना त्याच्यावर माहिती दिली व पुढील तपासकामी आम्ही येवला तालुक्यात, चांदवड तालुक्यात गेलो व त्यांनी ज्या जमा केलेल्या इतर अजून ज्या स्टेपन्या होत्या अशा 32 स्टेपन्या त्यांनी आम्हाला येवला तालुक्यातून त्यांच्या एका ठिकाणी गोडाऊन ते जे होते तिथून काढून दिल्या. त्यानंतर आडगाव पोलीस स्टेशनचा हा गुन्हा आम्ही ओपन केला. या सदरच्या कामगिरीत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, माननीय एबल पंचवटी शेखर देशमुख सर व माननीय ओपोनी प्रवीण चव्हाण सर यांचे सर्वांचे मार्गदर्शन मिळाले. सदरची कामगिरी यशस्वी करण्यासाठी आडगाव पोलीस ठाण्याचे DB पथकाचे सपोनी जगदाळे साहेब, मी स्वतः हवालदार वाघ, स्वतः परत पोलीस हवालदार इम्रान शेख, त्यानंतर पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे असे सगळे सहभागी होते. सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. सदरच्या कारवाईत टोटल 2 स्विफ्ट गाडी ज्या 4.5 लाख प्रमाणे आपण अंदाजे किंमत लावून 9 लाखाच्या, त्यानंतर 32 स्टेपनी होत्या त्या 3,11,000, नंतर पाणी असे 100 टोटल 12,11,200 रुपयाचा मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी यशस्वी पार पाडली व तसेच या पुढील जो तपास आहे तो मी स्वतः पोलीस हवालदार वाघ करीत आहे. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.